मी सौ स्मिता श्रीधर करंदीकर। आज आपण इयत्ता 10वी भूगोल या विषयातलं प्रकरण 5वं बघणार आहोत। प्रकरणाचं नाव आहे नैसर्गिक वनसंपत्ती व प्राणी। या पाठामध्ये स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न जो दिलेला आहे तो प्रश्न पुस्तकातील पान क्रमांक 36 या ठिकाणी आहे। पहिला प्रश्न मी वाचते। पाठात दिलेली माहिती आकृत्या व नकाशे यांच्या आधारे तक्त्यातील माहिती भरा। याच्यामध्ये सुरुवातीचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये वनांचा प्रकार दिलेला आहे। वनांच्या प्रकारांमध्ये पहिला आहे उष्णकटिबंधीय वन, दुसरं निम वाळवंटी काटेरी वन, तिसरा आहे सॅव्हाना, चौथा आहे उष्णकटिबंधीय निम पानझडी वन आणि पाचवं आहे गवताळ प्रदेश। त्याचे गुणधर्म आपण बघूया। या गुणधर्मांमध्ये उष्णकटिबंधीय वनांचं गुणधर्म आहे पहिला रुंदपर्णी सदाहरित वृक्ष। निम वाळवंटी काटेरी वनांचे गुणधर्म हे पुस्तकात दिलेले नाहीत, ते आहेत पहिला आहे काटेरी व झुडपी वन, दुसरं आहे पाने आकाराने लहान असतात आणि निवडुंगाच्या प्रकारामध्ये ते मोडतात, तिसरा आहे सॅव्हाना। सॅव्हानामध्ये पहिला गुणधर्म आहे तुरळक झुडपासारखी झाडं असतात किंवा ऑब्लिक तुरळक झुडपं व अवर्षण प्रतिकारक गवत असतं। चौथ्यामध्ये उष्णकटिबंधीय निम पानझडीमध्ये मिश्र स्वरूपाच्या वनस्पती असतात। गवताळ प्रदेशामध्ये अर्जेंटिनातील पंपासप्रमाणे गवताळ प्रदेश असतात। आता मुलांनो, भारतातील प्रदेश हा तिसरा कॉलम आहे आणि हा तिसरा कॉलम आणि चौथा कॉलम जो आहे तो ब्राझीलमधील प्रदेश। म्हणजे तुलनात्मक प्रश्न जर तुम्हाला विचारला तर या उत्तराचा तुम्हाला उपयोग होणार आहे। आता भारतातील प्रदेश आपण बघूया। उष्णकटिबंधीय वनांचा भारतातील प्रदेश आहे पश्चिम घाट, हिमालयाचा पायथा, आसाम, मेघालय। त्यानंतर हेच ब्राझीलमधले प्रदेश कोणते आहेत तर प्रामुख्याने ॲमेझॉन नदीचे खोरे। त्याच्यानंतर दुसरा आहे कॉलम निम वाळवंटी काटेरी वन। ही भारतात कुठे आढळतात तर गुजरात, मध्य राजस्थान, भारतीय द्वीपकल्पाचा मध्य व दक्षिण भाग तसेच पूर्व भाग या सर्व ठिकाणी निम वाळवंटी काटेरी वनं आढळतात। ब्राझीलमध्ये मात्र कटिंगा या भागामध्ये ही वनं आढळतात। सॅव्हाना हा गवताळ प्रदेश भारतामध्ये कच्छचं रण, मध्य महाराष्ट्र व मध्य कर्नाटकाचा कमी पावसाचा प्रदेश। आपल्याकडे त्याला सॅव्हाना म्हणत नाहीत, आपल्याकडे केवळ गवताळ प्रदेश असा उल्लेख केला जातो। ब्राझीलमध्ये मात्र त्याला सॅव्हाना म्हणलं जातं। ब्राझीलचा मध्य व दक्षिण भाग हा सॅव्हानाचा गवताळ प्रदेश आहे। चौथ्या भागामध्ये उष्णकटिबंधीय निम पानझडी वन ही भारतामध्ये मध्य भारत, दक्षिण भारत, पूर्व व पश्चिम घाटाच्या दरम्यानचा प्रदेश या ठिकाणी आढळतात। तर ब्राझीलमध्ये ब्राझीलच्या पूर्व किनाऱ्यालगतचा प्रदेश या ठिकाणी ती आढळतात। आता गवताळ प्रदेश भारतामध्ये कुठे आढळतात? सर्वसाधारणपणे हे गवताळ प्रदेश हे वेगळे गवताळ प्रदेश आहेत आणि या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे सर्वसाधारणपणे थोडंसं जास्ती असतं। या हा गवताळ भाग जो आहे तो शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याकडील गंगा नदीचं मैदान, आसाममधील ब्रह्मपुत्रेचं मैदान या ठिकाणी आढळतात। तर ब्राझीलमधला प्रदेश जो आहे तो आहे ब्राझीलच्या दक्षिणेकडील पंपास हा गवताळ प्रदेश। म्हणजे ब्राझीलमध्ये सॅव्हाना आणि पंपास हे दोन वेगळे गवताळ प्रदेश आहेत। तर भारतामध्ये आपण त्यांना वेगळी नावं दिलेली नाहीत, आपण त्यांना केवळ गवताळ प्रदेश असंच म्हणतो। यानंतर आपण बघणार आहोत दुसरा प्रश्न। दुसऱ्या प्रश्नामध्ये वेगळा घटक ओळखा असं या प्रश्नाचं स्वरूप आहे। या स्वरूपामध्ये जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये ब्राझीलचा वनप्रकार ओळखायचा आहे। याच्यामध्ये पहिलं आहे काटेरी झुडपी वने, दुसरं आहे सदाहरित वन, तिसरा आहे हिमालयीन वन आणि चौथा प्रकार आहे तो म्हणजे पानझडी वन। तर त्याचं उत्तर आहे हिमालयीन वन। आपल्याकडे ब्राझीलमध्ये हिमालयीन वनं ही आढळत नाहीत, त्यामुळे तो वेगळा घटक आहे। त्यानंतर मध्ये भारताच्या संदर्भात वेगळा घटक कोणता आहे तर पहिला दिलेला आहे खारफुटीची वनं, दुसरं आहे भूमध्य सागरी वनं,
तिसरं आहे काटेरी झुडपी वन आणि चौथं आहे विषुववृत्तीय वन. ह्याच्यामध्ये उत्तर आहे विषुववृत्तीय वन. म्हणजे भारतामध्ये विषुववृत्तीय प्रदेश आढळत नाही, त्यामुळे विषुववृत्तीय वनं आढळत नाहीत. त्यानंतर ईमध्ये दिलेलं आहे ब्राझीलमधील वन्य प्राणी. पहिला आहे ॲनाकोंडा, दुसरा आहे तामरीन, तिसरा आहे लाल पांडा आणि चौथा आहे सिंह. तर ब्राझीलमध्ये सिंह आढळत नाहीत, त्यामुळे सिंह हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर ईमध्ये दिलेलं आहे भारतीय वनस्पती. ह्याच्यामध्ये पहिली वनस्पती आहे देवदार, दुसरी अंजन, तिसरी आहे आर्किड किंवा ऑर्किड ज्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, आणि चौथा आहे वड. तर उत्तर आहे ऑर्किड. म्हणजे भारतामध्ये ऑर्किड ही वनस्पती आढळत नाहीत, त्यामुळे हा वेगळा घटक असलेला आपल्याला आढळतो. आता यानंतर प्रश्न क्रमांक 3 जोड्या जुळवा असा आहे. याच्यामध्ये पहिला मी अ स्तंभ वाचते, त्यानंतर मी ब स्तंभ वाचणार आहे. आधी मी प्रश्न वाचते आहे. प्रश्नामध्ये अ स्तंभात दिलेला आहे अ सदाहरित वन, आ पानझडी वन, ई समुद्राकाठची वन, त्याच्यानंतर ई दिलेला आहे तो हिमालयीन वने आणि उ काटेरी व झुडपी वने. ब स्तंभामध्ये दिलेला आहे पहिला आहे सुंद्री, दुसरा आहे पाईन, तिसरा आहे पाऊ ब्राझील, चौथा आहे खेजडी, पाचवा आहे साग, सहावं आहे आमर आणि सातवं आहे साल. आता आपण त्याचं उत्तर बघूया. अमध्ये सदाहरित वन, त्याच्यामध्ये वनस्पतीचा प्रकार आहे पाऊ ब्राझील. आमध्ये आहे पानझडी, वनस्पतीचा प्रकार आहे साग. ईमध्ये समुद्राकाठची वनं, वनस्पतीचा प्रकार आहे सुंद्री. ईमध्ये हिमालयीन वने, वनस्पतीचा प्रकार आहे पाईन. आणि ऊमध्ये काटेरी व झुडपी वने, वनस्पतीचा प्रकार आहे खेजडी. यानंतर आपण प्रश्न चौथ्याकडे वळतो आहोत. प्रश्न चौथा आहे थोडक्यात उत्तरे द्या. त्यातला अ भाग बघूया आपण. ब्राझील व भारतातील नैसर्गिक वन प्रकारातील फरक सांगा. आता मुलांनो, कुठलीही उत्तरं लिहिताना तुम्ही जसं विज्ञानात लिहिता त्याप्रमाणे मुद्देसूद उत्तरं लिहायची आहेत आणि महत्त्वाच्या घटकांखाली अंडरलाइनिंग करायचं आहे. आता हा प्रश्न जो आहे तो सर्वसाधारणपणे 4 मार्कासाठी विचारला जातो, त्यामुळे किमान 4 मुद्दे असावेत, त्याच्यापेक्षा जास्त चालू शकतात. पहिला मुद्दा आहे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात वर्षभर पडणाऱ्या पावसामुळे सदाहरित विषुववृत्तीय वने आढळतात. आता याच्यामध्ये बघा उत्तर असं आहे की त्याच्यामध्ये मी काय विचारले, ब्राझील व भारतातील नैसर्गिक वन प्रकारातील फरक सांगा. तर पहिला मुद्दा आहे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात वर्षभर पडणाऱ्या पावसामुळे सदाहरित विषुववृत्तीय वने आढळतात. भारताचे हवामान मान्सून प्रकाराचे आहे, त्यामुळे हंगामी पाऊस असल्याने पानझडी वनांचे प्रमाण जास्त आहे. दुसरा मुद्दा आहे भारताच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगात अतिउंच प्रदेशात हंगामी फुलझाडे असणारी वने, मध्यम उंचीवरील प्रदेशात पाईन, देवदार, फर अशा सूचीपर्णी वृक्षांची वने व पायथ्यालगत सूचीपर्णी व पानझडी वृक्ष असतात. ब्राझीलमध्ये अतिउंच बर्फाच्छादित पर्वत आढळत नसल्याने भारताप्रमाणे हिमालयीन वने ब्राझीलमध्ये आढळत नाहीत. आता ह्याच्यामध्ये आ जो प्रश्न प्रकार आहे, म्हणजे सुरुवातीला आपण जे घेतलेलं आहे उत्तरं, ती उत्तरंही सर्वसाधारणपणे 2 मार्कांना होती आणि त्यामुळे आपण 2 मुद्दे सांगितले होते. आता आ प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपण बघूया. ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणी जीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा. ह्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे ज्या भागात ज्या प्रकारच्या वनस्पती आढळतात तेथे त्या वनस्पतींवर अवलंबून असणारे प्राणी आढळतात. वनस्पती व अन्नांसाठी त्यावर अवलंबून असणारे तृणभक्षक व त्यांना भक्ष्य बनवणारे मांसभक्षक प्राणी अशी अन्नसाखळी निसर्गात आढळते. दुसरं, ब्राझीलमध्ये ॲमेझॉनच्या अतिपावसाच्या दमट भागात विविध रंगाचे, उदाहरणार्थ मकाऊ, विविध रंगाचे पक्षी, उदाहरणार्थ मकाऊ, त्याच्यानंतर खारी, सरपटणारे प्राणी, सिंहासारखा दिसणारा सोनेरी तामरीन
हा सिंहासारखा दिसतो पण सिंह नाही, हे प्राणी आढळतात. पॅन्टॉनल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय ॲनाकोंडा आढळतो. तिसरं, सॅव्हाना या गवताळ प्रदेशात लक्षावधी प्रकारचे कीटक व त्यावर अवलंबून असणारे पोपट, मकाव इत्यादी पक्षी तसेच उंच पर्वतीय भागात कोंडोर पक्षी आढळतात. दक्षिणेकडील उष्ण पानझडी वनांमध्ये माकडे, प्युमा, बिबटे आढळतात. चौथा मुद्दा आहे, भारतातील उष्ण व आर्द्र वनांमध्ये हत्ती आढळतात. गवताळ प्रदेशात माळढोक पक्षी, पानझडी वनांमध्ये मोर, खंड्या, तीतर, कबुतरे हे पक्षी, तर भारतीय गवा, अनेक प्रकारची हरणं, काळवीट, माकडं, वाघ, सिंह इत्यादी प्राणी आढळतात. आसामच्या दलदलीच्या प्रदेशात एकशिंगी गेंडा आढळतो. वाळवंटी प्रदेशात रानटी गाढवं व उंट आढळतात. हिमालयीन बर्फाळ प्रदेशात हिमचित्ते व याक आढळतात. म्हणजे मी वेगवेगळी उदाहरणं देऊन तुम्हाला हा प्रश्न सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये आपण प्राणी आणि नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट केला आहे. ह्याच्यातला हा जो प्रश्न आहे तो बघूया आता आपण. ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावं लागतं? पहिली समस्या आहे निर्वनीकरण. स्थलांतरित शेती, उदाहरणार्थ ब्राझीलमध्ये रोका, तर ईशान्य भारतात झूम ही शेती केली जाते. त्यामुळे निर्वनीकरण होऊन वनांचं आच्छादन कमी होतं आहे. दुसरं, वन्य प्राण्यांची तस्करी. ब्राझील व भारत दोन्ही देशात वन्य प्राण्यांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेक स्थानिक वन्य प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. उदाहरणार्थ भारतातून चित्ता नामशेष झाला आहे. तिसरं, प्रदूषण. दोन्ही देशातील वाढत्या नागरिकीकरणामुळे प्रदूषणासारख्या समस्येत वाढ झाली आहे. चौथं, पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दोन्ही देशातील विविध प्रजातींच्या वनस्पती, प्राणी, पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची कारणं कोणती? पहिलं कारण आहे वाढतं नागरीकरण. भारत व ब्राझील दोन्ही देशात लोकसंख्या जास्त असल्याने शहरांचा विस्तार वाढत जातो. निवासासाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून मोठ्या प्रमाणात झाडं नष्ट केली जातात. दुसरा मुद्दा आहे औद्योगिकरण. भारत व ब्राझील देश विकसनशील असून ते विकासाकडे वाटचाल करत आहेत. यासाठी उद्योगधंद्यांची मोठ्या प्रमाणात उभारणी केली जाते व त्यासाठी वनांचा ऱ्हास होतो. तिसरं, स्थलांतरित शेती. ब्राझीलमध्ये रोका, तर भारतात झूम या नावाने स्थलांतरित शेती केली जाते. त्यासाठी वने जाळली जातात. चौथं, इंधनाची गरज. विशेषतः ग्रामीण भागात इंधनासाठी वनांची तोड केली जाते. ही सगळी कारणं ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची आहेत. तिसरा प्रश्न, भारतातील प्रश्न तिसरा आपण याचं नाव आहे म्हणजे नंतर आपण हा भाग बघतो आहोत. भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे? त्याचं उत्तर आपण बघूया. पहिलं आहे भारतात हंगामी मान्सून पाऊस पडतो. पावसाळ्यात वनं हिरवीगार असतात. दुसरं, कोरड्या ऋतूत म्हणजेच उन्हाळ्यात बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून पानझडी वनातील झाडांची पाने गळतात. तिसरं, भारतात 1000 ते 2000 मिलीमीटर पर्जन्याच्या प्रदेशात पानझडी वनं आढळतात. उदाहरणार्थ साग, बांबू, वड, पिंपळ. चौथं, भारतातील बहुतांश भागातील सरासरी पर्जन्याचे प्रमाण 1000 मिलीमीटर ते 2000 मिलीमीटर आहे. त्यामुळे भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी व्यापला आहे. आता आपण भौगोलिक कारणांकडे वळणार आहोत. प्रश्न क्रमांक 5, भौगोलिक कारणे लिहा. त्यातलं हा भाग बघूया आपण. ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापला आहे. पहिला मुद्दा आहे ब्राझील देशाच्या उत्तर भागात ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात सुमारे 2000 मिलीमीटर पाऊस पडतो व तापमान सरासरी 25 डिग्री ते 28 डिग्री सेल्सिअस असतं.
दुसरं, वर्षभर भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश यामुळे झाडांची वेगाने वाढ होते. वृक्ष दाटीवाटीने वसले असून घनदाट जंगले आहेत. तिसरं, ही वने सदाहरित असून त्यांना वर्षावने म्हणून संबोधलं जातं. ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतींच्या प्रजाती आहेत. आता उत्तर लिहित असताना भौगोलिक कारणांचं 3 मार्काला असल्यामुळे किमान 3 मुद्दे हे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे आपण 3 मुद्दे बघितले आहेत. त्यातला आता आ प्रश्न बघूया. हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. पहिला मुद्दा, हिमालयाच्या उंच भागात तापमान 0 डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी असल्याने अति उंचावर सर्वत्र बर्फाचे थर आढळतात. दुसरा मुद्दा, अतिथंड हवामान व बर्फाच्छादनामुळे बर्फाच्या थरांमुळे वनस्पतींची वाढ होत नाही. तिसरं, अतिउंच प्रदेशात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडं असणारी वने आढळतात, परंतु हिवाळ्यात ही झाडे बर्फाच्या थराखाली जातात. वनस्पतींच्या वाढीला अनुकूल हवामान नसल्याने तेथे वनस्पतींची संख्या विरळ आढळते. याच्यामध्ये ई हा जो भाग आहे तो बघूया आपण. ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे. पहिला मुद्दा, कृमी कीटकांची संख्या पाणथळ जागी, गवताळ प्रदेशात, दलदलीच्या प्रदेशात, घनदाट जंगलात अधिक असते. दुसरा मुद्दा, उबदार हवामान, झाडांची पाने, गवत, फुलांमधील रस या सर्व गोष्टी ब्राझीलमध्ये कृमी कीटकांसाठी अनुकूल आहेत. तिसरं, उत्तरेकडील घनदाट वर्षावने, पॅन्टनल येथील दलदलीचा प्रदेश, सॅव्हाना आणि पंपास हे गवताळ प्रदेश कृमी कीटकांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे. ह्यातला ई भाग बघूया आता. ई हा प्रश्न, भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पहिला मुद्दा, भारतात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे व नागरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर वनांची तोड होते. त्यामुळे जंगलाचे क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. दुसरं, लोकांच्या निवासासाठी व इंधनाची गरज भागवण्यासाठी वनांचा ऱ्हास होतो किंवा निर्वनीकरण होते. तिसरं, स्थलांतरित शेती, प्राण्यांची तस्करी, वाढतं प्रदूषण या सर्व समस्यांमुळे भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. ऊ या प्रश्नाचं उत्तर बघूया आपण आता. भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी व वनसंवर्धनाची गरज आहे. पहिला मुद्दा आहे, भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही वाढते औद्योगिकरण, नागरीकरण, इंधन या सर्व कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर निर्वनीकरण होते आहे. दुसरं, वाढत्या प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. वन्य प्राण्यांच्या अधिवासावर मानवाचे अतिक्रमण होत आहे. तिसरं, भारताप्रमाणे ब्राझील देशातही प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी यामुळे वन्यजीवन धोक्यात आले आहे. भारतात झूम व ब्राझीलमध्ये रोका या स्थलांतरित शेतीमुळे जंगले जाळली जातात. चौथा मुद्दा, वनांच्या घटत्या प्रमाणामुळे दोन्ही देशात प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. काही प्रजाती नष्ट झाल्या आहेत, उदाहरणार्थ चित्ता, तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी व वनसंवर्धनाची गरज आहे. पुढचा प्रश्न आहे ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना जगाची फुफ्फुसे असे संबोधले जाते किंवा असे संबोधतात. हा प्रश्न मार्च 2019ला येऊन गेलेला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आपण बघणार आहोत. पहिला मुद्दा, ब्राझीलमध्ये उत्तर भागात सदाहरित घनदाट वने आहेत. दुसरा, या वर्षावनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो. तसेच वर्षावनांमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. धन्यवाद मुलांनो.